शेवटी सरकारने ठरवलं तर कालांतराने ते होणारच आहे, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही। 1500ची स्कीम ही राज्याला कुठेतरी आर्थिक व्यवस्थेला खपाट्याला नेणारी आहे, मग तुम्ही 3000 ची स्कीम कुठल्या कॅल्क्युलेशनने ठेवली होती? स्वागत आहे आदितीजी तुमचं। माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, म्हणजे माझ्या सगळ्या भगिनींना पण पडलाय, राज्यातल्या सगळ्या महिलांना पण पडलाय, तुझे 1500 चे 2100 रुपये कधी होणार आहेत? नाही, मला असं वाटतं की रेपिटेटेडली हा प्रश्न फार वेळा मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विचारला गेला आणि ज्याचा उल्लेख आता विचारण्याचं कारण आहे अर्थसंकल्प आता आहे। अर्थसंकल्पाचा अधिवेशनाचा खरं तर आता शेवटचे 2 दिवस आहेत आणि साधारणपणे अर्थसंकल्प सादर केल्यापासून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, मंत्री म्हणून विभागाचे मी असेल, आम्ही सगळ्यांनीच या गोष्टीचा उल्लेख केला की आमच्या वचननाम्यामध्ये किंवा जाहीरनाम्यामध्ये आम्ही 2100चं निश्चितपणाने त्या ठिकाणी वचन हे दिलेलं आहे। आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे ही योजना यशस्वीरित्या राबवणं हे प्रथम तर प्राधान्य विभाग किंवा सरकार म्हणून आम्ही ठेवलं आणि त्या संदर्भातला एखादी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याच्या अवतीभोवतीच्या अनेक गोष्टींचा आपण विचार करून ती आणत असतो आणि कुठली योजना आणत असताना ती काही आपल्याला साधारणपणे 2-5 महिन्यासाठी नाही तर वर्षानुवर्ष ती योजना राबवायची या दृष्टिकोनातून ती आणली जात असते। त्यामुळे त्या संदर्भातला जो योग्य तो निर्णय आहे तो शासन निश्चितपणाने घेईल, सरकार घेईल। त्याच्या संदर्भातलं ज्या वेळेला नियोजन आणि प्रस्ताव हा सरकारकडून मागवण्यात येईल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तो समोर ठेवू। सर्वप्रथम प्राधान्य आमचं हे आहे खरं तर की ती योजना यशस्वीरित्या राबवणं, ज्या 2.5 कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचलोय त्या महिलांपर्यंत ही योजना अधिक सक्षमपणे म्हणजे फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आम्ही राबवतोय आणि 2100 हा त्याच्यातला एक भाग आहे। फक्त 1500 देऊन थांबायचं नाहीये का 2100 देऊन थांबायचं नाहीये, ते 2100चे त्यांना किंवा 1500चे 15,000 किंवा 21,000 किंवा 1.5 लाख किंवा 2 लाख कसे करता येतील यासाठीचा संबंध म्हणजे ह्या योजनेची आकारणी आहे। त्याच्यामुळे 1500-2100 शेवटी सरकारने ठरवलं तर कालांतराने ते होणारच आहे, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही। पण एखादी स्कीम ज्या वेळेला आणतो ती स्कीम आपण फार दूरदृष्टीने आणलेली असते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फक्त तो लाभ त्यांच्या महिना टू महिना त्यांच्या खात्यामध्ये जाणं या व्यतिरिक्त त्यांना आर्थिकरित्या त्यांना सक्षम करणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं हा त्या योजनेचा एक मूळ गाभा सुद्धा। त्यावेळेसच्या लाभार्थ्यांची संख्या होती 2,33,00,000। आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जो लाभ वितरित केला त्या लाभार्थ्यांची संख्या 2,47,00,000 2.47 आणि ऑक्टोबरमध्ये आम्ही ज्यावेळेला शेवटचं डीबीटी केलं त्यावेळेला संख्या होती 2,33,00,000। म्हणजे हा जो आरोप मुळात केला जातो की निवडणुकीच्या आधी ज्यांना दिलं त्यांना तुम्ही निवडणुकीनंतर वगळलं, मग संख्या तर आमची वाढलेली आहे लाभार्थ्यांची, त्याच्यामुळे हा फक्त एक ताई थोडं थांबतो, मुद्दा वगळण्याचा नाहीये, तुम्ही नवीन महिलांना योजना देताय, गैरसमज आहेत आणि प्रत्येकाला वाटत असतं की आपण ते योग्य पद्धतीनं मांडतोय। आमच्याकडे सप्टेंबर महिन्यामध्ये शेवटचं रजिस्ट्रेशन झालं होतं, कारण आपण GR मध्ये शासन निर्णयामध्येच निर्गमित केलं होतं की 28 जूनला योजना घोषित झाली, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिने रजिस्ट्रेशन चालू राहणार।